नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर मी आज तुम्हाला माझं सकाळी 6 ते दुपारपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे, 6 ते 12पर्यंतचं. आणि हे रुटीन आमच्या आई घरी नसतानाचं आहे. म्हणजे माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या 2-3 दिवसासाठी गावी गेलेल्या आहेत. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेलच प्रशिकचं रडणं वगैरे. तर सिस्टर इन लॉ, त्यांची मुलगी आणि सासूबाई ज्या आहेत त्या 2-3 दिवसांनी येतीलच रिटर्न. तर आज पाणीसुद्धा येणार आहे आणि पाणी जे आहे ते आमच्याकडे 1 दिवसाआड येतं नळाचं पाणी. आणि पाण्याच्या दिवशी खूप धावपळ असते, तुम्हाला पुढे मी दाखवेलच. तर हा जो शॉर्ट व्हिडिओ मी याचा टाकला होता की आपलं जे काही उलथानं असतं चपाती वगैरे भाकरी वगैरे भाजण्याचं, तर त्याने मी हे कुंकू लावलं होतं. आता बऱ्याच दिवसापासून मी कुंकू लावायला सुरुवात केलेली आहे. टिकली वगैरे मी आता जास्त वापरत नाही आहे. आणि हा जो व्हिडिओ मी टाकला होता शॉर्ट व्हिडिओ, तर खूप व्हायरल होत आहे. 12,000च्या पुढे त्याला व्ह्यूज गेलेले आहेत. खूप लोकांना आवडत आहे. तर थँक्यू सो मच. तुम्ही बघितला नसेल तो शॉर्ट व्हिडिओ तर नक्की बघा. आणि ते जे कुंकू आहे ते गावाकडचं कुंकू आहे. माझी आत्ते बहीण जी आहे तर त्यांनी आणलं होतं माझ्या भावाच्या लग्नामध्ये, तर त्यांनी मलासुद्धा दिलं होतं. त्यांच्या गावामध्ये खूप प्रसिद्ध असं एक देवस्थान आहे. तर तिकडचंच ते कुंकू आहे आणि इतकं स्ट्रॉंग आहे ना ते, अगदी हाताला आपण लावताना जरी घेतलं ना तरी आपल्या हाताला अगदी लाल लाल असा रंग येतो. तर मस्त आहे ते कुंकू एकदम. तर इकडे मी आता प्रशिक उठण्याआधी नाश्ता वगैरे सगळं बनवून झालं होतं माझं. माझ्या मिस्टरांना आणि दादांना नाश्ता चहा सगळं काही दिलं. ते शॉपमध्ये सुद्धा गेले. त्यानंतर मी कुकर लावलं आणि आता मी सुद्धा नाश्ता करून घेते. प्रशिक झोपला आहे तोपर्यंत होईल तेवढी कामं मी करण्याचा प्रयत्न करत असते. कारण की लहान मुलं म्हटलं की त्यांनासुद्धा आपल्याला मदत करायची असते आणि घरात कसं आता दुसरं कोणी नाही आहे, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर आता पटापट मी हे सगळं करून घेते. आत्ताच दुकानातनं मी कांदे बटाटे लसूण सगळं घेऊन आली. आणि ही जी कांद्या बटाट्याची तुम्ही जाळी बघत आहात ना, ही माझ्या लग्नातली जाळी आहे. 5-6 वर्ष झाली आता याला. तर आता ही मी क्लीन करून ठेवते आणि जे काही पेपर होते जुने ते सुद्धा मी आता यातनं काढून फेकून देणार आहे आणि नवीन पेपर जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हीसुद्धा असंच करत जा, कारण की बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो की कांदे बटाटे लसूण जे आहे ते असंच जाळीमध्ये टाकतो आणि वरचा कचरा खालचा कचरा त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये असं पडत जातो आणि खूप ते मेसी होऊन जातं. त्यामुळे काय करायचं, असे जे काही आपले न्यूजपेपर असतात किंवा वेगवेगळे कार्ड पेपर वगैरे असतात ना, तर तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता. याने दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं आणि जास्त कचरासुद्धा होत नाही आणि त्यामुळे आपले कांदे बटाटे लसूण हे जे आहे ते व्यवस्थित मेंटेन राहिलं जातं. तर तुम्हीसुद्धा असंच करता का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आता पुढचं रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि व्हिडिओ जो आहे तो अगदी छोटासाच आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इकडे कांदे बटाटे लसूण सगळं काही क्लीन केलेल्या ट्रॉलीमध्ये ठेवून देते. आणि आज भाजीवाल्या मावशीसुद्धा आल्या होत्या. हप्त्यातनं 3 वेळा भाजीवाल्या मावशी इकडे येतात आणि खूप फ्रेश भाजी त्यांच्याकडे असते. तर त्यांच्याकडनं मी भाजीसुद्धा घेतलेली आहे. तर आता भाजीसुद्धा निवडून ठेवते मी. तर कोथिंबीर वगैरे साफ करून ठेवली आणि गावठी गवार ज्याला आपण म्हणतो, तर गावठी गवारसुद्धा मला भेटलेली आहे. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. तर आज संध्याकाळी आमचा पावभाजीचा बेत असणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेलच. तर इकडे माझी जी काही कांद्या बटाट्याची ट्रॉली होती ती मस्त अशी क्लीन करून झालेली आहे. आणि कापडी पिशव्यांचा जास्त करून आम्ही वापर करतो कांदे बटाटे आणण्यासाठी, भाजी आणण्यासाठी. तर त्या पिशव्यासुद्धा मी इथेच ठेवते. त्यानंतर ही जी विळी बघताय स्टीलची, तर विळीचा वापर आमच्या आई करतात. त्यांना चाकूने इतकं काही जमत नाही आणि मला विळीने इतकं काही जमत नाही कापायला. तर मी जे काही भाज्या वगैरे असतील त्या चाकूनेच कट करते. तर इकडे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर कढीपत्ता हे सगळं मी क्लीन करून व्यवस्थित ठेवून दिलं. आणि तुम्हाला सांगितलं की गावठी गवार मला भेटली आज मावशीकडनं. तर गवार जी आहे ती मी सगळं काम झाल्यानंतर आरामात मी निवडून ठेवेल. तर आता हे सगळं व्यवस्थित मी फ्रीजमध्ये ठेवून देते. तर किचनमधलं आतलं बऱ्यापैकी काम माझं आवरत आलं होतं. तर तेवढ्यात प्रशिकसुद्धा उठलेला आहे, इकडे बघू शकता. तर तो आज न रडता उठून तो माझ्याकडे डायरेक्ट किचनमध्ये आला होता आणि मस्त आई आई करत तो आला होता. तर बरं वाटलं मला. नाही तर नॉर्मली तो रडत कधी कधी उठतो, तो कधी कधी हसत उठतो. त्यांच्या मूडवर असतं सगळं काही मुलांच्या. तर आता सगळ्यात आधी इकडचं जे अंथरूण आहे ते मी काढून घेते. उशा वगैरे सगळ्या चादरी गोधड्या सगळ्या आपापल्या जागेवर मी ठेवते आणि पारूचं जे आहे ते सुद्धा मी काढून घेते. आणि मी लास्ट
1-2 दिवसाआधी माझं गोधड्यांचं कलेक्शन याचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहात. खूप छान छान व्ह्यूज आहेत, त्याला लाईक्स आहेत आणि खूप प्रेमळ अशा कमेंट्ससुद्धा आहेत तुमचे. तर थँक्यू सो मच त्या व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम देत आहात त्यासाठी. आणि तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तर इकडे माझ्या प्रशिकची मी अंघोळ वगैरे घातली होती, त्याला नाश्तासुद्धा भरवला होता त्याला. पण आज पाण्याचा दिवस आहे आणि त्याला असं असतं की त्यालासुद्धा आता पाणी भरायचं आहे, मदत करायची आहे. आणि आता कसं नेहमी आमच्या आई ज्या आहेत त्या पाणी भरतात, बाहेरचं अंगण वगैरे हे सगळं आई करत असतात. पण आता आई नाही आहे त्यामुळे मी हे करत आहे. आणि प्रशिक जो आहे तो आता मी जेव्हापासून घरी राहिले ना जॉब सोडून, तेव्हापासून तो मला अजिबात सोडत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी करायला घेतल्या ना तरी तो माझ्या मागे मागे पळत असतो. तर इकडे तुम्ही बघू शकता. तर इकडे प्रशिक पडला, अगदी गुडघ्याला त्याच्या थोडंसं खरचटलं होतं आणि इतकं वाईट वाटलं होतं ना मला. म्हणजे लहान आहे तो, काय बोलणार त्याला, ओरडू पण नाही शकत. ओरडलं तर तो अजून रडणार. आणि त्याला कसं आता आई आहे म्हणून तो आईला मदत करण्याच्या हेतूने मागे मागे पळतो. पण त्याला आता लहान आहे, त्याला इतकी काही कामं ती जमणार नाही आहे जी आपण करत आहोत. पण तो त्याच्या परीने होईल तेवढी मदत मला करत असतो. तर आतलं सगळं काही भरून झालं होतं माझं. मागच्या साईडचं जे काही अंगण आहे ते सुद्धा माझं चांगलं क्लीन करून झालं होतं. आता मी पुढच्या साईडला जे आहे ते सगळं क्लीन करून घेत होती, अंगण, तुळशीचं वृंदावन वगैरे. आणि तितक्यात तो पडला. खरंच खूप वाईट वाटलं मला, पण काय करू शकतो आता. आणि पण लहान मुलांचं एक आहे की लागलं ना तरी ते विसरून जातात, कारण की त्यांना एवढा इंटरेस्ट असतो ना काम करण्यामध्ये म्हणा किंवा खेळण्यामध्ये म्हणा. तर तो पूर्ण विसरून गेला. त्याला वाटलं आता मी जर खूप रडलो आणि आईला म्हटलं की मला खूप दुखत आहे, मला खूप त्रास होत आहे, तर आई मला पाण्यामध्ये नाही येऊ देणार. म्हणून तो मला बोलत होता की आई मला अजिबात नाही लागलं, मला अजिबात नाही दुखत आहे. पण एवढं हसायला पण येत होतं. आणि म्हणजे किती चाणाक्ष बुद्धी असते बघा लहान मुलांची. तर असं सगळं आहे. तर बस आता वाजले आहेत बरोबर सकाळचे 10:30-11 झालेले आहेत. तर कपडे जे आहेत ते माझे धुवून झाले होते, फक्त सुकायला टाकायचे बाकी होते. तर आता मी ते सुकवून घेते. आणि कुकर तर मी लावलं होतं. तर आता डाळीला भाजीला फोडणी घालेल आणि त्यानंतर 11:30 वाजता आमचं जेवण, त्यानंतर पुढची भांडी वगैरे 12-12:30पर्यंत सगळं काही होऊन जातं आमचं. तर मैत्रिणींनो, आजचं हे धावपळीचं आमच्या आई नसतानाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला हे आवडलं असेलच. आणि लहान मुलं असलं ना की प्रत्येक आईची अशीच धावपळ असते, गडबड असते कामाची, हो की नाही. आणि प्रत्येक आई याच्यासोबत रिलेट करूच शकते, बरोबर ना. तर चला, मी आजचं जे काही रुटीन आहे इकडेच संपवते. पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेलच, तो तुम्हाला उद्या किंवा परवा येईलच. तर आय होप की तुम्हाला हे आजचं माझं सिम्पल धावपळीचं रुटीन नक्कीच आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.